रव्या नाही आला. सकाळी बाईले सांगलो मी रव्याला घेऊन या म्हणलो सोबत. श्याम्या भाऊ तुमच्या पोरीला आणल्या ना सोबत तुम्ही? हो पुंजाराम भाऊ पहिले त्या भाडका पोट्टेले बोलवा इथं. सांगत आहो मी पहिले त्याला बोलवून या. अरे श्याम्या, अरे असं कल्ला नवय करायचं. थांब ना तू जरा धीर धर ना. कायचा धीर धर म्हणताय? हा एवढा मोठा कांड करून ठेवला आणि तुम्ही काय धीर धर म्हणताय? हो साले का पाहिजे तू सकाळी त्या पोटेल तव्वा तिथं चिरून टाकावा असतं. नुसतं तोंडालेच आहे का तू? हे बाय श्याम्या, तुला झगडा करायचा असेल तर मग आम्ही जातो. तुम्ही का करायचा आहे तुमच्या हिशोबाने करून घ्या. हे बाय श्याम्या, ते दोघाचं आहे ना मन असल्यावर आपण का करू शकतो यात? तुम्ही काय करू नाही शकत. ते दोघाचं मन जुळल्यावर आपण का करू? अगं बोंबलून का करता तुम्ही तर? अरे या पोरीले का समजते म्हणून? हा तुम्ही आहे ना मन म्हणत आहे ते का समजते तिनं? हा त्या भडवा आला इले फसवला असं बरोबर आहे का त्या भडव्याचं? बेवर पोट्टा तो फक्त माझ्या समोर येऊ दे. का करते तू? त्यानं आला तर रव्या हा तिला हात लावून दाखव बरं. टंगडे तोडते तुले का वाटत आहे तुले? जाऊ दे ऐकून घेत आहो. आता मी म्हणतो झगडा नाही हो बाई तर प्रेमानं निपटून घ्या म्हणलं तर तू जास्त शहाणपणा करून राहिला तू. अरे रम्या भाऊ अरे कल्ला नको करा, शांत बसा ना. एवढे तुम्ही समजदार माणसं आणि असे करून राहिले तुम्ही. थांबा ना जरासं. अरे मग पुंजाराम भाऊ कसे बोलून राहिले आहे ना? हा हाय केले डोकं काहीतरी हो तर बोलत नाही तर का? हा अशा लहान लहान पोरीले फसवते का मग? हा तेवढा मोठा घोडम्या समजत नाही का त्याले? हे शिकवले का तुम्ही? व्यवहार भोकाचे हो. एक नंबरचे भाडकाव आहे तुम्ही. भाडकाव बाय तुम्ही सुद्धा बोला. हा भाडका फिरका म्हणाचा नाही सांगत आहो. भोका दिला काय होय का तुमचं? हे लोकांच्या पोराले म्हणण्यापेक्षा पहिले आपल्या पोट्टीला सुधरव ना तू. हा कुठं कुठं दिवा लावते माहित नाही का? हे पुरा गाव फिरत राहायचे ना आणि दुसऱ्याला भाडकाव म्हणते. काय बोलताय हो तू वारले गाण्याची? हा काय तर दिवा लावली मा पोरगी? हा तुम्हीच तर एक नंबरचे सात नंगाट आहे तुम्ही. आम्हाला शिकवताय का? घर भोकाचे हो. पाहिले का बोल ना हो पुंजाराम भाऊ कसे बोलता येईना? हा मग काय म्हणलं ना म्हणले म्हणता तुम्ही? त्या बाईचं झगडा करासाठी नाही बोलवलं तुम्हाला. हा जरा शांत बसा ना तुम्ही. रम्या भाऊ तू रव्याला बोलव बरं. हॅलो ए रवी तू पुंजाराम काकाच्या घरी आहे रे. जरा ये जरा लवकर ये. भाडका पोट्टा. ए श्याम्या भाऊ तू चुप राह ना जरा असं. हा काय अक्कल फिक्कल आहे का नाही तुले? जरा शांत बस ना. हा रवी मी का म्हणतो आता हे झालं का झालं. हा हिच्या समोर आहे ना त्या पोरीले बोलायचा नाही आणि तिला फोन बी नाही करायचं सांगत आहो. तू समजा त्या पोरीच्या मागे लागला ना मग आम्ही काही नाही करू शकत. हा सांगत आहो आता समजून. त्या पोरीच्या मागे बिलकुल लागायचं नाही आता. ते सर्व बरोबर आहे. आमचा पोरगा आम्ही जसं म्हणलं तसं ऐकते तो. पण त्याच्या पोरी समजून सांगा ना. मग तिनंच केली तर फोन मग कसं करायचं? सोनी पाय आता हे समोर आहे ना, तू फोन नाही करायचा त्याले आणि बिलकुल बोलायचं नाही सांगत आत्ताच. हो काका आपण किती की सांगले रे समजून येईन काय ऐकणार नव्हतं. जे करायचं ते करते जाईना. तू कसं का म्हणता रे विचार? हा हो काका ये ना मागच्या हप्त्यातच पळून जायचं प्लॅन केले होते येईन दोघं. आम्ही जायला कसं समजून थांबवले. आता येणं थोडी थांबणार आहे. हे जे करायचं तेच करून बसते तुम्ही पाया समोर. एवढं सांगून ऐकत नसल तर मग एक काम करा याचं दोघांचं आहे ना लग्न करून द्या म्हणजे टेन्शनच नको. त्या लोफरली तुम्ही पोरगी चल हट. एक नंबरचा बेकार लवडा आहे या. काय रेंग नाही जपाची. माया पोरीले सरकारी नोकरीवाल्याला देतो याचे बेकार लवड्याला नाही देत मी. हो काका सरकारी नोकरीवाला कोण्या कामाचा नाही राहत. या रव्या एक नंबर पोरगा आहे सांगत आहो तुम्हाला. हा लय मेहनती पोरगा आहे. देऊन द्या काका ऐकून घ्या मग बरं काका. तुम्ही एक सांगा सरकारी नोकरीवाल्याची वय किती राहते माहित आहे का? 30च्या वर झाली ते ना. 30-35 वर्षापर्यंत लग्न नाही करत. हे का बोलताय रे तू? हो काका मी बरोबरच बोलतो. फक्त त्याने पैशाने खुश करू शकते. बाकी त्याचे काही दम नाही राहत. पुरा घोडा ठकून राहते त्याचं पहिलेच. पुरा जवानी पैसे मंदी घालून देते. आता त्याचा घोडाच काम नाही करत ना. आता तुम्हीच सांगा तुमची पोरगी मग लग्न झाल्यावर तिला चारा नाही भेटत ते आणि दुसऱ्याकडे पाहिजे चारा. हा मग आणि बदनामी. मग त्याच्या वाटणीचं या एकमेकाला बहिणी पसंत करत आहे तर करून टाका नाही लग्न. काय होत आहे? विजा बोलताय ना ते सर्व बरोबर आहे. हा त्याचं वय पुरा निघून गेल्यावर कोण्या कामाचे नाही राहत असेच होणार आहे. त्या विजा बोलताय ते खरंच आहे. पाहा तुमचा विचार बा. हो कमला कसं करायचं मग? पाहा तुमचा विचार. मी का बोलू याच्यात? तुम्हाला जसं चांगलं वाटत तसं करा. हो सोने करते का मग रव्यासोबत लग्न? हो हो काका करून टाका. काही विचार नको करू याच्यात. आता सोनीले बी पसंत आहे पोरगन पोरगाले पोरगी पसंत आहे. दोघं एकमेकाला पसंत केल्यावर आपला काय बा म्हणून त्यानं खुश तर आपण खुश. हो श्यामे भाऊ पैसा जलंभर नाही पुरत. हा एकमेकाची साथ चांगली पाहिजे. आपले लेकरं खुश तर आपण खुश. आम्हाला तर पोरगी पसंत आहे. आता तुमचा विचार बा. आम्ही याच्या पलीकडे काही बोलू नाही शकत आता. बरं ठीक आहे. आता लेकराच्या खुशी समोर आपण काय करू शकतो बा म्हणून. बरं 8 दिवसानं आहे ना यायचं आपण साखरपुडा करून टाकू. मग लग्नाची तारीख काढून घेऊ मग भाऊ. हा जमते ना? पहा बरं. हा कमी चांगलं काम झालं हे वाला. तर मित्रांनो रव्याच्या लग्नाला या बरं. हा